नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, गुरुला ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय शक्तिशाली आणि शुभग्रह मानले गेले. गुरुचं पाठबळ एखाद्या व्यक्तीला मिळालं तर ती व्यक्ती आयुष्यामध्ये प्रगती आणि यश मिळवूनच दाखवते. सुखी संपन्न जीवन जगताना ती व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कोणत्याही शुभकार्यासाठी किंवा आर्थिक आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी गुरूंचे आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचे ठरतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु मजबूत आहे अशा लोकांची खऱ्या अर्थानं लॉटरी लागते. मात्र ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु कमजोर आहे त्यांना गुरुचे काही उपाय करण्याचा सल्ला हा दिला जातो. मात्र काही राशी अशा आहेत ज्यांना कुठलेही उपाय केल्याशिवाय गुरुची कृपा कायम मिळत राहते. या राशींवरती गुरु अगदी मेहरबान असतात. त्यामुळे पाहूयात कोणत्या अशा लकी राशी आहेत ज्या गुरूंना प्रिय आहेत. सर्वात पहिली रास कर्क रास. कर्क राशीमध्ये गुरु हा उच्च स्थानी असतो. त्यामुळे गुरु वरच्या स्थानी असल्यानं तो प्रभावी होतो आणि शक्तिशाली बनतो. याचा फायदा कर्क राशीच्या लोकांना होताना दिसतो. कर्क राशीच्या लोकांवरती कायम गुरुची कृपा राहते. या राशीच्या लोकांना कौटुंबिक सुख हे निरंतर मिळत राहतं. तसेच कुटुंबामध्ये सुख, शांती आणि भरभराट होताना दिसते. आर्थिक स्थिती देखील चांगली होते. गुरुकृपेमुळे सगळी कामं अगदी सहज पूर्ण होतात. आता पुढची रास सिंह रास. सिंह राशीचे स्वामी हे गुरुग्रह आहेत. त्यामुळे सूर्य आणि गुरुचे अनेक गुण हे समांतर असल्यानं सिंह राशीच्या लोकांवरती गुरुची कृपा असते. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये कायम गुरुची साथ मिळते. हे लोक आपल्या बुद्धीनं जग जिंकू शकतात. ज्या क्षेत्रामध्ये सिंह राशीचे लोक काम करतात तिथे आपला ठसा उमटवतात. गुरुकृपेनं यांची बौद्धिक क्षमता उच्च असते. आर्थिक बाबतीत देखील परिस्थिती यांची उत्तम पाहायला मिळते. आता पुढची रास आहे धनुरास. धनुरास ही गुरुची स्वतःची रास आहे. या राशीच्या लोकांवरती गुरु कृपा करतो. धनुराशीच्या लोकांना वैयक्तिक जीवनामध्ये गुरुची विशेष कृपा मिळते. या राशीचे लोक आपल्या पर्सनल लाईफमध्ये कायम सुखी राहतात. कुटुंबासोबत कलह जरी झाला तरी तो सहजासहजी मिटतो. कौटुंबिक सुख यांना अपार मिळतं. गुरुकृपेनं यांचं वैवाहिक आयुष्य आणि संसार सुखानं चालतो. तसेच आपल्या व्यवसायात आणि नोकरीत देखील गुरुची यांना साथ मिळते आणि आर्थिक स्थिती यांची कायम चांगली राहते. आता पुढची रास मीन रास. मीन राशीचे स्वामी गुरु असल्यानं या राशीवरती गुरुची कृपा देखील कायम राहते. गुरु या राशीच्या लोकांना प्रत्येक परिस्थितीमध्ये मार्गदर्शन करतो. आयुष्यामध्ये संकट आणि आव्हानं जरी आली तरी त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग गुरुच यांना दाखवतो. या राशीचे लोक थोडेसे हळवे असतात. कोणत्याही गोष्टीचा मानसिक ताण मात्र यांना लगेच येतो. त्यामुळे गुरु या राशीच्या लोकांना मानसिक शांती प्रदान करण्याचं काम करतो. तसेच त्यांच्या आयुष्यात देखील सुख समृद्धी टिकून राहते. कुटुंबातील लोकांची साथ या राशीच्या लोकांना कायम मिळते. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं दत्तगुरूंच्या काही फेवरेट राशी आहेत आणि त्या राशींना नक्कीच स्वामींची आणि गुरूंची साथ मिळते. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.